नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे झणझणीत असं मिसळ पाव. त्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी इथे रेडी करून घेतलं आहे. मस्त मोड आलेली मटकी घेतली आहे शिजवून आणि सोबत कांद्या खोबऱ्याचं वाटण सुद्धा घेतलेलं आहे. त्यानंतर टोपामध्ये तेल गरम करत ठेवलं, त्यामध्ये कांदा एक बारीक चिरलेला आणि थोडासा कढीपत्ता ॲड केला. व्यवस्थित कांदा मऊ झाला की त्यामध्ये एक टोमॅटो घेतला ॲड करून बारीक चिरून. तो सुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. सोबत एक चमचा आलं लसूणची पेस्ट ॲड केली. आलं लसूणची पेस्ट सुद्धा तेलावरती व्यवस्थित भाजली की त्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, मीठ, हळद आणि थोडासा चिकन मसाला सुद्धा मी ॲड केला आहे आणि व्यवस्थित आपल्याला फोडणी परतवून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे मोड आलेली मटकी शिजवलेली ती सुद्धा ॲड केली आणि आपल्याला जेवढ्या प्रमाणात पाणी हवं असेल तेवढ्या प्रमाणात थोडं गरम पाणी ॲड करायचं. त्यानंतर व्यवस्थित मिक्स केली मी मिसळ आणि कांदा खोबऱ्याचं वाटण साधारण 3 चमचे ॲड केलं. मिसळ शिजवताना आपल्याला बारीक गॅसवरती मिसळ शिजवायची आहे. आता मिसळ रेडी झाली आहे. वरून कोथिंबीर ॲड केली आणि आपण बाउलमध्ये काढून घेऊया मिसळ. सोबत पाव, फरसाण, कांदा आणि लिंबू अशा पद्धतीने तयार झाली आहे आपली झणझणीत अशी तर्रीदार मिसळ पाव. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.